वॉकिंग चालू आहे, डाएट कंट्रोल मध्ये आहे, परंतु तरीही शुगर लेवल अपेक्षेप्रमाणे कंट्रोल होत नाही. बरेच पेशंट मला एकच प्रश्न विचारतात, डॉक्टर होमिओपॅथिक मेडिसिन घ्यायचे आहे, परंतु मनात एकच भीती आहे की होमिओपॅथीच्या स्वीट पिल्सने माझी शुगर तर वाढणार नाही ना. तुमच्याही मनात जर असाच प्रश्न असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सर्वप्रथम एक महत्वाची गोष्ट समजून घ्या. होमिओपॅथीच्या ज्या बारीक गोळ्या असतात ते केवळ एक माध्यम असतं. खरं औषध हे त्यावर जे लिक्विड टाकलं जातं त्यामध्ये असते. गोळीतील साखरेचे प्रमाण अतिशय कमी असते, म्हणजेच रक्तातील साखर वाढण्या इतपत नसते. आणखी एक महत्वाची गोष्ट, होमिओपॅथीमध्ये डायबिटीस साठी एकच ठरलेलं औषध नसतं. उदाहरणच सांगायचे झाले तर माझ्याकडे असलेले एक पेशंट जो बिझनेसमन होता, त्याला आर्सेनिक अल्बम हे औषध योग्य ठरले, तर एक हाऊसवाईफ जिला सेपिया हे औषध निवडण्यात आले. तसेच तिसरा पेशंट, त्याला टॅक्सस बकाटा हे औषध त्यासाठी योग्य ठरले. तसेच इतरही पेशंट आहेत ज्यांना वेगवेगळी औषधं चालू आहेत. कारण तिघांनाही डायबिटीज असला तरी त्यांची लक्षणं, त्यांची जीवनशैली, त्यांची प्रतिक्रिया, त्यांच्या लाईफ मधील स्ट्रेस ही वेगवेगळी असतात. त्यामुळे प्रत्येकाला एकच औषध लागू होईल असे नसते. म्हणून होमिओपॅथीमध्ये फक्त शुगरचा रिपोर्ट पाहत नाही, तर संपूर्ण व्यक्तीचा अभ्यास करून औषध निवडले जाते. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, कुठलीही उपचार पद्धती असू द्या, फक्त औषधावर अवलंबून राहून डायबिटीस कंट्रोलमध्ये येत नाही. योग्य आहार, नियमित व्यायाम, चांगली झोप, तसेच आयुष्यातील ताण हा कमी कसा करता येईल यावर लक्ष केंद्रित करणे तितकेच महत्वाचे आहे. थोडक्यात एवढेच सांगेन, होमिओपॅथीमध्ये फक्त आम्ही डायबिटीस पाहत नाही, तर त्या डायबिटीस असलेल्या पेशंटला समजून घेऊन औषध निवडण्याचा प्रयत्न करतो. आणि हाच होमिओपॅथीचा खरा दृष्टिकोन आहे. थँक्यू.